हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईडतो घेतली आणि आम्ही यावर्षी बसवलाय बालगणेश. आणि काल प्राचीने जाऊन जेवढं आम्हाला माहिती आहे, जेवढं आम्हाला जमतं अशी आम्ही शॉपिंग केली ती. आणि बालगणेश मी ठरवलंच होतं, आता आरू येतं, आरूच्या हाताने गणपती घ्यायचा आणि आरूला पण बालगणेश खूप आवडला, त्याच्यामुळे आम्ही गणेशाच्या मूर्ती स्थापना केली ह्या वर्षी. आम्हाला सांगा कमेंटमध्ये. आणि पानं आम्ही नागिणीची आणली नव्हते, सो आम्ही आमच्या झाडाची आंब्याची पानं लावली इथं. आमच्याला या बघा, आम्ही बालगणेश आणला आणि आमचा बालगणेश घरात आणायला बस. गणपती पाडसांना माहिती इथं गणपतीला मी हार घालत होते आणि गुलाल टाकत होते. आणि ते मागचं चक्र आहे ना, ते 10 रुपीजचं आम्ही आणलेलं होतं. ते हार, अगरबत्ती वगैरे फ्रूट आणायचे आम्ही विसरलो होतो. एक मक्काचं कणीस होतं माझ्याकडे, ते मी ठेवून दिलेलं आहे इथं. आणि अशा प्रकारे सिंपल वेमध्ये आम्ही गणपती बसवला. आणि गणपती बसवण्याच्या दिवशी खूप पाणी चालू होतं. ह्या व्हिडिओमध्ये रेन नॉईज तुम्हाला आलंच असेल. इथं मी आरती करत होते आणि आरूबाई आमची फुल वाहत होते. आरूबाईला इतका आनंद झाला ना गणपती बसवण्याचा. थांबदाम म्हणे, तिच्या हिशोबाने करते ती. हा, जे जे कर आता बेटा. हा, जय जय बाप्पा कर. आरू जय जय बाप्पा, जय जय बाप्पा. दम्मानी 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 करा. तिच्या हाताने करून दे, ती करते. अगरबत्तीत चटका बसून पिल्लू तुला. पाऊस बघा कसा धो धो सुरू आहे. शाळेत चालली आलू तू? शाळेत चालली? शाळेत चालली तू? स्कूल बॅग कुठे आहे तुझी? स्कूल बॅग बनवलं पर्सला. बाय बाय बाय, सी यू. तारक मेहता म्हणले लेकरं मोठे झाले, पण आपण काही तारक मेहता पाहता पाहता मोठं झालो नाही. आपणही मोठं झालो म्हणजे मनाने मोठं झालो नाही. चाललं खेळ गल्लीत पाक एवढं मोठं. काय असे ना कट केले ना मी पोतीचे पानं, त्याच्यामुळे छान अशी पतली पतली भजी होतात. पोळी सोबत खायला एकदम टेस्टी लागते. एवढा मोठा स्टेज. 11-12 वाजले होते गल्लीतला गणपती येण्यासाठी, त्याच्यामुळं जिजेचा आवाज आल्यावर बाहेर आले. मी तर उठून झोपले होते. मी एवढा मोठा गणपती बसवला आमच्या गल्लीत. काऊन पडशील ना तिथून? उतर खाली, उतर ना खाली. तू इथे कापूर फटका देऊ का?
ठेवला. इथं मग मी दुसऱ्या दिवशी पोळ्या करत होती, कारण आमचे सासरे ना त्यांना आम्ही दर महिन्याला जेव घालतो, तर त्याच्यासाठी मी इथं स्वयंपाक बनवत होती सकाळी सकाळी नेक्स्ट मॉर्निंगला. आणि स्वयंपाक वगैरे सगळं करून झाल्यावर मग आदल्या दिवशी आम्ही जे भुईमूग उपटून ठेवला होता ना त्याची माती थोडी सुकली होती, आणि मग त्यावेळेस आम्ही तो तोडला आणि घरी आलो मग परत. आणि मी पोळ्या करत होते आणि आरू रडन म्हणून यांनी थोडासा मोबाईल दिला तिला आणि बघत होते. हा असा गावाकडे एकूणच स्वयंपाकघराजवळचा व्ह्यू असतो आणि हा एवढा मोठा उंडा, आणि मी पोळ्या करत बसली होती तिथं. या आमच्या ताईला एवढ्या शंका झाल्या, अजून काढायच्या राहिलं त्यांच्या पळ्यातल्या, पण एवढ्या काढणं झालं त्यांच्या. आणि इथल्या घरात आहे ना अलीकडच्या रूममध्ये गणपती बसवलेला होता. आरू चालली त्या गणपतीकडे कायनू बायनू घेते तिथलं. ए बाई एवढं लास्टचा उडीद आता तो तोडून ठेवला, हिरवा वाळेल जेवढा पण आहे तेवढा घेऊन सगळा उडीद उपटून आहे ना शेवटला असं तोडून वाळू घालतात आणि मग नंतर बुटतात त्याला. एवढ्या ताईच्या एवढ्या साऱ्या शेंगा झाल्या, कारण त्यांनी जास्त लावलेला होता, भरपूर असा लावलेला होता. आणि आमचं पण एखाद गोणी होऊन जाईल आमचा पण. आणि ही ताई त्यांची सरकी तुम्ही बघू शकता किती वाढली आहे. आज शेतात जायचं आहे मला खादगावला, कारण आज आजीचा आहे ना 13व्याचा कार्यक्रम आहे ना, त्याच्यासाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आजीला देवाज्ञा झाली आणि 10व्याला पण गेलो होतो. आज 13व्याचा कार्यक्रम ऐकावायची गेल्या, मला आवरायला उशीर लागला. चला आवरते, मुली लवकर आवरत नाही ना, आंघोळ वगैरे त्यांचं चालू होतं. आता आवरलं निघलं, स्कूटी पण चालू व्हायला परेशान करायला लागली. आता चालू करतो तर लहान आहे म्हणे मला चल, पण मुलींना यायचं होतं ना, आज संडे पण होता, तर म्हटलं तुम्ही जा समोर आम्ही येतो. काही नाही 9:30 वाजलेले, कार्यक्रम तसं बी 12-1ला निघत जातो ना, जाणं होतं, काही नाही हरकत. आणि जर 13व्याचं लवकर आवरलं असतं मुलींना शेतात ठेवणार आहे आणि थोडं समोर जाऊन मी शेतात काही राहिलेलं थोडंफार काम पेंडिंग काम करण्याचा प्रयत्न करीन. जर मुली हो म्हटल्या आणि लवकर आवरलं तर चालेल, निघतो आम्ही. ही जी पांदी आहे ना इथं लय चिखल होत होता, फसत होते. आता तरी रोड बांधला थोडासा, तरी एवढा नाही व्यवस्थित. हे मोठ्या काकूचं घर आता बांधलं पाठीमागे जुनं. सोयाबीन, मोठ्या काकूच सोयाबीन आहे. वाळ्याचे पानं त्या दिवशी मी नेल ते उकडून खाल्ल्या मीठ टाकून, मस्त झाल्या. आता पपईचे झाड पपई हे पाईप कसे ठेवलेले झाडावर. हे ना आजीकडे होतं आधी शिवावर. भुईमुग काढला वाटतं, भुईमुग होता इथं मोठ्या काकूचा, हे इतक्या जाग्यात भुईमुग होता. तोडणं झाल्या का नाही झाल्या काय माहिती. झालं काढला. ते भुईमुग काढला, असे गंज पडले इथं. आणि तिथं आईला आहे ना, तिथं आईचा अंत्यविधी झाला होता आजीचा, एवढी जागा केली होती.
शेंगा यांचे वेगळे वाटतं बी. आमचं लाल शेंगाचं बी आहे ना, आमच्या शेंगाले भारी. ह्या बुटक्या शेंगा आहे वाटतं. एकच निघलं. मस्त भेंड्या आहे. भेंड्या आहे. हे इथं चवळीचे मला वाळेल दिसायला लागले. चवळीचे इथं चवळी वाळली दिसली का? याच्यात आहे ना सीड निघतात, ते आपण डबल लावू शकतो. चालेल का? ही चवळी दिसले का? वारोळे भेंड्या केवढ्याला झाल्या. वाढल्या पण भेंड्या नाही दिसायला त्याला, नुसतेच वाढले. भेंड्या काही नाही त्याला. एक तर तोडून नेल्या असन, नाही तर ह्या गावरान भेंड्या आहे. गावरान भेंड्या आहे ना, अशा वाईट असते. याला आहे ना हे खायला खूप टेस्टी असते ही भेंडी. नवरात्रामध्ये जास्त येतात हे भेंड्या. मी आले महालक्ष्मीला. समर्पित होगी. Flip phone under 50,000 rupees. फोटो भी की, एक फोटो भी की, शूटिंग भी की, थोड़ी शूटिंग लगी की पुढं. अशोक भाई रोपड़ा का परिवार आ चुका है फोटो काढने.